राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप सुरू केलेला आहे। बळीराजाने भाजीपाला आणि दुधाची विक्री बंद केली आहे। संपूर्ण राज्यात शेतकरी आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी संपाला कोल्हापुरात मात्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे शेतमालाची आवक होऊन सौदे सुरळीतपणे पार पडलेत। कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनांचं आगार समजलं जातं, मात्र या जिल्ह्यात शेतकरी संपाला प्रतिसाद मिळालेला नाही। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत याचा प्रत्यय आलाय। कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपला शेतमाल विक्रीला आणला। कोल्हापूर बरोबरच कर्नाटक राज्यातून देखील शेतमालाची होणारी आवक नेहमीप्रमाणेच राहिली। त्यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी तरी कोल्हापूर बाजारात याचा परिणाम जाणवला नसल्याचं बाजार समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय। सध्या आता आपल्या कोल्हापूर मार्केटला कराड, सांगली, सातारा, बेळगाव, कर्नाटक इथून मालाची बरीच आवक होत असते। आवक वगैरे झालेली आहे, दर वगैरे आहेत व्यवस्थित। बाकीचं काय आहे बंदचा काय परिणाम वाटत नाही, पुढे बघूया काय होतंय। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिरोळ, हातकणंगले, कागल, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर त्याचबरोबर कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होते। आज शेतमाल विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांनी आपला संपाला पाठिंबा दर्शवला असला तरी जो शेतमाल काढलेला होता तो विक्रीस घेऊन आल्याचं सांगत येत्या काळात वेळप्रसंगी संपात सहभागी होऊ असं सांगितलंय। आपल्याला फ्लावर जो आहे तो आज आम्ही मार्केटला आणलेला आहे। आजपासूनच संप बंद आहे। आजची जरा अजून 1-2 दिवसांनी जाणवणार आहे आणि इथून पुढे आता आम्ही संपामध्ये सहभागी होणार आहोत। सरकारने लवकरात लवकर याचा तोडगा काढावा। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर आपली आडत दुकानं बंद न ठेवता येईल त्या शेतकऱ्यांचा शेतमाल सौद्यास लावण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल आणल्यानंतर त्याचे नेहमीप्रमाणे सौदे निघाले। त्याचबरोबर शेतमालाच्या दरात देखील कोणताही चढउतार झाला नसल्याचं आडतदारांनी सांगितलंय। जसे गुरुवारची आवक आहे त्या पद्धतीने आवक आहे, दर काय कमी झालेला नाही। व्यापारी पद्धती घेतलेत, शेतकऱ्यांचा हमी भाव भी मिळाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संपामुळे दूध व्यवसायावर परिणाम होईल असं वाटत होतं, मात्र सकाळी लवकरच शेतकऱ्यांनी दूध संस्थांना दूध पुरवठा केला। त्यामुळे संस्थांनी देखील जबाबदारीने दूध संकलन करून आपली जबाबदारी पार पाडली आहे। दूध हा नाशवंत पदार्थ असल्यानं मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घेणारे शेतकरी ते दूध घरी ठेवू शकत नाहीत। त्यामुळे दूध संकलन करून ते संघाकडे रवाना केल्याचंही महात्मा फुले दूध संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं। नेहमीप्रमाणे आमचं संकलन झालं आणि सकाळी लवकरच दुधाच्या आमच्या गाड्या गेल्या। आज सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे संकलन केलं, संध्याकाळी सुद्धा आम्ही आज संकलन चालू ठेवणारच आहे। आता हा रोजचा व्यवसाय असल्यामुळे सकाळ संध्याकाळचा ह्याच्यावर काय विशेष आम्हाला आज तर काही परिणाम झालेला नाही। जर एखादा मोठ्या प्रमाणात ते लांबलं तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या शेतकरी संपाला कोल्हापूर जिल्ह्यात तरी प्रतिसाद मिळालेला दिसत नाही। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात शेतकरी कोणती भूमिका घेतात यावर जिल्ह्यातील शेतकरी संपाचं चित्र अवलंबून राहणार आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।